आणि यानंतर एक धक्कादायक बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची माहिती आहे। पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली। दरम्यान महापौर रितू तावडे आणि स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांनी घाटकोपरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला। अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी असून अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। अल्ट्रा सेन्सर मशीनद्वारे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोधही घेतला जातोय। पोलिसांच्या आधीत अशोकनगर या ठिकाणी डोंगराच्या कडेला लँडस्लाइडची घटना घडलेली आहे। दरड कोसळून या ठिकाणी एक 2-4 घरं जी आहेत ती दबलेली आहेत। त्यामध्ये आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि बाकी 3-4 लोक आतमध्ये असण्याची शक्यता आहे। त्यांच्याबाबत बचाव कार्य बीएमसीचे, फायर ब्रिगेडचे लोक आणि पोलीस यांचे संयुक्तरित्या चालू आहे आणि यावर स्थानिक नागरिकांची सुद्धा मदत घेत आहोत। आतापर्यंत त्याचं काम पुढे चालू आहे आणि 2 लोकांना तिथे पाठवले। दरम्यान या सगळ्या संदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। मुंबईच्या महापौर रितू तावडे या आपल्या सोबत आहे। साकीनाकेच्या दुर्घटना ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे। काय नेमकी परिस्थिती आहे ही आपण जाणून घेऊयात। या ठिकाणी एल वॉर्डला गौसिया चाळ, राठोड मेडिकल स्टोअरच्या बाजूला ही जी चाळ आहे, या चाळीमध्ये मी शिरत असताना एकदम अरुंद गल्ली आहे आणि एकदम टोकाला जो डोंगर आहे त्या डोंगराला लागून ही 6 घरं होती। 3 वाजून 10 मिनिटांनी त्याच्यावरती ही रात्री दुर्दैवी घटना घडली, दरड कोसळली आणि सगळी 6च्या 6 घरं त्या मलब्याच्या खाली दबली गेली। रेस्क्यू ऑपरेशन करत असताना एनडीआरएफची टीम असेल, मुंबई महानगरपालिका असेल, सुरक्षा रक्षक असतील, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे। एकच माणूस फक्त जा ये करू शकतो, शिवाय गाड्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। तुम्ही पाहू शकता सगळ्या गाड्या इथेच उभ्या आहेत, त्यामुळे मॅन्युअली आपण एक एक मलबा, दगड, घमेले भरून माती एक एक ने आण करण्याची त्या ठिकाणी व्यवस्था सुरू आहे। तर रेस्क्यू ऑपरेशन हे सगळं युद्धपातळीवर चालू आहे। पूर्ण टीम त्या ठिकाणी तैनात आहे। मी आलेले आहे, ॲडिशनल कमिशनर आलेले आहे, स्थानिक नगरसेवक पण सकाळपासून उभे होते, विजू शिंदे। तर अशा पद्धतीची परिस्थिती आहे या ठिकाणी। अतिशय दुर्दैवी घटना आहे। मी आता कलेक्टरला फोन करून माहिती घेतली, तर आपण जे मृत झालेले आहेत त्यांना आपण जवळपास 3 लाखाची मदत आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि जी घरं कोसळलेली आहेत त्यांना आपण कलेक्टरच्या माध्यमातून घरं बांधण्याची किंवा त्याचं जे पैसे असतील ते देण्याचं आपण काम ह्या ठिकाणी करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ स्वामी, सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। तर 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली आहे। घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना महानगरपालिकेनं 3 लाखांची मदत जाहीर केलेली आहे। 5 ते 6 जण अजून अडकलेले आहेत, तर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना पालिकेनं 3 लाखांची मदत जाहीर केली आहे। महापौर रितू तावडे यांनी एबीपी माझाशी बोलताना या संदर्भात माहिती दिलेली आहे। घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना महानगरपालिकेनं 3 लाखांची मदत जाहीर केली आहे।